नमस्कार मंडळी, शिरस्ता आणि जनललकारीच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। यावर्षी ऊस उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांसाठी सुद्धा एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे की गेल्या महिन्याभरामध्ये जवळपास 7 ते 8 रुपयांनी प्रति किलो एवढे साखरेचे भाव वाढले आहेत। आता 20 जुलै या दिवशी 48 रुपये प्रति किलो असणारी साखर 20 ऑगस्ट म्हणजे एकाच महिन्यामध्ये 54 ते 55 रुपये प्रति किलोपर्यंत घाऊक बाजारामध्ये गेलेली आहे। आणि प्रत्यक्षपणे सामान्य व्यक्तीला काही राज्यांमध्ये म्हणजे जसं की ओडिसा राज्यामध्ये 65 रुपये प्रति किलो, तर सर्वात कमी म्हणजे की उत्तर प्रदेशमध्ये 58 ते 59 रुपये प्रति किलो येऊन पोचली आहे। मग ग्राहकांसाठी ही बातमी चांगली नाही, पण ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मात्र परिस्थिती खूप चांगली आहे। याचं कारण असं की जवळपास 1 दशकाहून जास्त हा काळ आहे की ज्यावेळेस शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादक शेतकरी प्रति टनाला 4000 पेक्षा जास्त भाव मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत। आता येणाऱ्या हंगामामध्ये तो 5000 पेक्षा जास्त असणं अपेक्षित आहे, कारण जेवढी साखरेची दरवाढ झाली आहे यातून हेच समजतं की प्रति टनाला ऊस उत्पादक शेतकऱ्याला कमीत कमी 5000 रुपये प्रति टन एवढा भाव मिळाला पाहिजे। आता ग्राहकांच्या बाजूची जर आपण विचार केला तर मुळातच एवढ्या मोठ्या प्रमाणावरती साखरेचे भाव का वाढले आहेत? साखरेचं उत्पादन भारतामध्ये घटलं आहे, म्हणजे 24-25 या वर्षामध्ये 343 लाख टन एवढी उत्पादन असणारी साखर 25-26 म्हणजे जो गळीत हंगाम आता एप्रिल 2026ला संपला त्यावेळेस ती फक्त 304 लाख टन इथपर्यंत कमी झालेली आहे। महाराष्ट्र देशामध्ये सामान्यतः क्रमांक 1चा हा ऊस उत्पादन करणारं राज्य झालेलं आहे आणि हे भारतामध्ये सर्वोच्च आहे। त्याखालोखाल उत्तर प्रदेश 89 लाख टन, त्यानंतर कर्नाटक 48 लाख टन आणि 7 ते 8 लाख टन मग गुजरात, तमिळनाडू आणि इतर राज्य बाकीचे मिळून आहेत। म्हणजे ही जी 3 महत्त्वाची राज्य आहेत, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक, या 3 राज्यांमध्येच किती उत्पादन होतं यावरती साखरेचे भाव अवलंबून असतात भारतामध्ये तरी। आता जागतिक पातळीवरती पण परिस्थिती वेगळी आहे। जगामध्ये सर्वाधिक जास्त उत्पादन करणारा देश म्हणजे ब्राझील, या देशाने स्वतःच्या देशामध्ये जवळपास 30% इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरायला, इंधन वापरायला सुरुवात केली आहे। आणि त्यांच्या माहितीनुसार जवळपास आम्ही साखरेचा जो रस आहे तो 50% हा इथेनॉल निर्मितीसाठी आम्ही वळवण्यात आलेला आहे। जागतिक बाजारपेठेमध्ये ऊसाचं उत्पादन अल निनोमुळे कमी आहे आणि ब्राझीलमध्ये ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीकडे जास्त कल आहे। ही कारणं जागतिक पातळीवरती सुद्धा साखरेचे भाव वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत। म्हणजे जवळपास $447 प्रति टन एवढी असणारी साखर आता जवळपास $560 प्रति टन इथपर्यंत पोचली आहे। म्हणजे साखरेची भाववाढ फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये आहे। आता केंद्र सरकारने भाववाढ रोखण्यासाठी खूप प्रयत्न चालू केले आहेत। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा त्यांचं पाऊल आहे की ते म्हणजे की यावर्षी ड्युटी फ्री जवळपास 10 लाख टन एवढी साखरेची आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ही ड्युटी फ्री आयात असणार आहे, म्हणजे जी आंतरराष्ट्रीय पातळीवरती उपलब्ध असणारी दर त्या दरानेच आयात होणार। सरकार त्यामध्ये कोणताही कर, कस्टम ड्युटीज वगैरे लावणार नाही। ड्युटी फ्री इम्पोर्ट म्हणतं त्याला। दुसरं महत्त्वाचं, नोव्हेंबर महिन्यापर्यंत साखरेची जे गोदामं आहेत किंवा साखर कारखान्यांकडे जी साठा आहे साखरेचा त्यावरती 400 मेट्रिक टनाचं बंधन आणलेलं आहे। त्यापेक्षा जास्तीचा साठा कोणताही साखर कारखाना करू शकणार नाही। तसेच जे बल्कमध्ये साखर खरेदी करतात असे दुकानदार असतील किंवा असे व्यावसायिक असतील त्यांच्यावरती सुद्धा
फक्त 15 दिवसासाठी पुरेल एवढाच साखरेचा साठा तुम्ही करू शकता. अशी काही निर्बंध हे केंद्रीय अन्न आणि वितरण मंत्रालय या मंत्रालयाने बांधलेली आहेत आणि ह्या निर्बंधांमुळं अलीकडच्या काळामध्ये आता साखरेचे भाव आणखी वाढत आहेत काय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अगदी तुम्ही जर ऑनलाईन रिटेलिंगमध्ये जरी साखर विकत घ्यायला गेला तर अगोदर 10 किलो 15 किलोचे असे तुम्हाला बॅग उपलब्ध होत्या, पण आता सध्या 1 किलोच्याच बॅग साधारणतः फ्लिपकार्ट अमेझॉनवरती उपलब्ध आहेत. आणि याचं कारण म्हणजे की कमीत कमी साखर टप्प्याटप्प्याने वितरित व्हावी यासाठी हे खबरदारी घेण्यात आलेली आहे. आता मुळातच साखरेचे भाव का वाढले? जागतिक बाजारपेठेमध्ये जसं आपण बोललो की इथेनॉल निर्मिती आणि अल निनोच्या प्रभावामुळे ऊस उत्पादनावरती फटका पडलेला आहे. भारतामध्ये मात्र उत्तर प्रदेशमध्ये अतिरिक्त पाऊस आणि ऊसाचं पीक याची नासधूस. कर्नाटकमध्ये पाऊसच कमी पडला आहे त्याच्यामुळे तिथं उत्पादन घटलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये परिस्थिती जैसे ते आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये हे 304 लाख टन जे झालेलं साखरेचं उत्पादन जर आणखी घटलं तर आपल्या देशाची जी किमान घरगुती गरज आहे ती जवळपास 280 लाख टनाची आहे. म्हणजे साधारणतः प्रत्येक महिन्याला भारतामध्ये 22 ते 23 लाख टन एवढी साखर लागते. आणि एवढी साखर जर उत्पादित होऊन वितरित होण्यावरती मर्यादा आल्या तर प्रचंड भाववाढीला येणाऱ्या काळामध्ये सामोरं जावं लागेल. आता समजावून घेऊया की सामान्यतः हा जो समज झालेला आहे की अतिरिक्त इथेनॉलच्या निर्मितीमुळं साखर ही डायव्हर्ट होते. ऊस उत्पादनातून जो ऊसाचा रस साखरेचा रस असतो तो इथेनॉल निर्मितीसाठी डायव्हर्ट केला जातो आहे. सामान्यतः आता समज असा झालेला आहे की इथेनॉलचं उत्पादन वाढवण्यासाठी ऊस गाळपानंतर जो रस तयार होतो आहे तो इथेनॉल निर्मितीसाठी वापरला जातो आहे. त्यातून साखरेचं कमी उत्पादन होतं आहे आणि त्यातून साखरेची भाववाढ. म्हणजे इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरून गाड्या खराब होणार आणि साखरेचे भाव वाढून ग्राहकांना त्रास. अशा दोन्ही पातळीवरती सरकारी चुकीची पावलं उचललीत असा समज निर्माण झालेला आहे. पण तो तितकासा खरा नाही. याचं कारण असं की सरकारचं असं म्हणणं आहे की एकूण इथेनॉल उत्पादन हे एकूण साखरेच्या उत्पादनापैकी 9% आहे फक्त. आणि ते गेल्या 3 वर्षामध्ये 12% ते 9% खाली आलेलं आहे. म्हणजे जेव्हा 100 लिटर हा ऊसाचा रस तयार होतो त्यातील 9 लिटरच फक्त इथेनॉल निर्मितीसाठी वापरला जातो आहे, जो अगोदर 12 लिटर एवढा वापरत होते. हे एक कारण. आणि दुसरं, सरकारचं असं म्हणणं आहे की ही भाववाढ ही इथेनॉल मिश्रित पेट्रोल किंवा इथेनॉलच्या अतिरिक्त उत्पादनामुळे नसून तर ही साखरेचं उत्पादन कमी आणि बाजारपेठेमध्ये जे सेंटिमेंट बदललेत की येणाऱ्या काळामध्ये पुरेसा पाऊस नसल्यामुळं किंवा अल निनोच्या प्रभावामुळं साखरेचा तुटवडा निर्माण होऊन भाववाढ होईल, या गोष्टींमुळे भाववाढ झालेली आहे. आता यामध्ये तथ्य आहे, कारण जागतिक बाजारपेठेवरती जो प्रभाव टाकणारी जी बाबी आहेत त्यामधील सर्वात महत्त्वाचं म्हणजे की उत्पादन, ऊसाचं उत्पादन आणि त्यातून निर्मित झालेली साखर. या दोन्ही गोष्टी पूर्णतः भारताच्या सरकारच्या धोरणावरती अवलंबून नाहीत. जर त्या तशा असत्या तर मात्र त्याचा प्रभाव जाणवला असता. जागतिक बाजारपेठेमध्येच साखरेचं उत्पादन हे कमी होणार, त्यातून साखरेचे भाव वाढ होत आहेत. भारतामध्ये भाववाढ ही सुद्धा भारताचं उत्पादन कमी होऊन भारताची गरज भागू शकणार की नाही या चिंतेतून किंवा या बाजारपेठेतील सेंटिमेंटवरती ही भाववाढ होत आहे. त्याच्यामुळं पूर्ण इथेनॉल निर्मितीवरतीच याचा ब्लेम ठेवून किंवा याचं कारण दाखवून ही भाववाढ होते असं अजिबात नाही. जरी 100% ऊसातून 100% साखर निर्मिती जरी केली तरीसुद्धा मुळातच ऊसाचं उत्पादन कमी आहे, यातून भाववाढ ही होणारच आहे आणि त्याविषयी सरकार खबरदारी घेण्यासाठी पावलं उचलत आहे. मुळातच ही भाववाढ शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणं अपेक्षित आहे, कारण ऊस उत्पादक शेतकरी जवळपास गेल्या 10 वर्षापासून FRPमध्ये तितकीशी सुधारणा झालेली नाही. याबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जी पण काही खते असतील, इंधनं असतील
आणि एकूण बाकीच्या उत्पादन खर्च यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. शेतकरी संघटनेची मागणी नेहमीच राहिलेली आहे की 4,000 हा पहिला हप्ता असला पाहिजे, पण आता ती मागणी बदलून 5,000 रुपये प्रति टन एवढा ऊसाला भाव मिळणं अपेक्षित आहे. आता राजू शेट्टी यांनी अलीकडच्या या 2च महिन्यामध्ये जी प्रचंड साखरेची भाववाढ होते, तर यासाठी त्यांनी सरकारी भ्रष्टाचार हा कारणीभूत असल्याचं सांगितलेलं आहे. याचं कारण असं की उत्पादनामध्ये तितकीशी कपात नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती भाववाढ कशी झाली आणि जेव्हा 70 ते 80% साखर कारखानदारांनी त्यांच्याकडची जी साखर आहे ती विकल्यानंतर बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर कशीच भाववाढ झाली. म्हणजे याचा प्रत्यक्ष फायदा आता कारखानदारांना आणि त्यानंतर शेतकऱ्यांना मिळणं यामध्ये मर्यादा आहेत. पण येणाऱ्या गळीत हंगामामध्ये मात्र मोठ्या प्रमाणावरती साखरेची उत्पादन व्हायचं असेल तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमीत कमी 5,000 रुपये प्रति टन एवढा भाव मिळाला पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये जर सरकारने याविषयीची चांगली भक्कम पावलं उचलली आणि जी बाजारपेठेमध्ये साखर उपलब्ध आहे आणि त्याचे जे दर आहेत ते तसेच शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला, त्याचा लाभ मिळाला, तर मात्र शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस येऊ शकतात. यासाठी मात्र पारदर्शकपणे बाजारपेठेमध्ये सरकारने पावलं उचलली पाहिजेत. धन्यवाद.